पुन्हा ही जोडी आहे ना, ही जोडी जवळ काम तर कधी कधी असं होतं. पण हे गोष्ट सांगतो, रामदास कदम तिखट आहे, कधी ती चिडतो, कधी ती रागावतो, पण रामदास कदम सारखं प्रेम देणारा नेता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे काम करतो. हे सांगतो. आणि एकदा माहिती आला थोड्या वेळासाठी लांब झाला, पण पुन्हा येणार. मला माहिती होतं कांगणे येणार. जातो कुठं कांगणे, जातो कुठं बघ आता पण नेली तुला. काय झालं, कांगणे गेला असं साहेब संजय भाऊ आले, मला घेऊनच गेले. कसं घेऊन गेले तुला, असं आमचा कांगणे आहे. ठीक आहे. आता मला सांगा, पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण जे उमेदवार निवडून देतो त्यांचं काम काय? लहान लहान ग्राम विकास आहे, गावचा विकास आहे, तो विकास साधणं हे त्यांचं काम असतं ना. मग हा जो आता तटकरचा चेवणा उभा आहे, मेवणा काय मेवणा का चेवणा काय माहिती, काहीतरी आहे तो. त्याला विचारतो, तू पहिले 5 वर्ष निवडून आला असणार, तो काय काम केलं सांग. तू काम काय केलं? रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये तू गेला होतास, तिकडे तेव्हा काय काय केलं तिकडे? पत्रकारांना सांगेल त्या माहिती काढा. रत्नागिरीमध्ये हा अजय निवडून गेला होता तिकडे जिल्हा परिषदला, तेव्हा काय झेंगाट केलं होतं त्या माहिती काढा. रत्नागिरीला जवळ बोलतोय, अगं तुम्ही कशासाठी निवडून जाताय? लोक तुम्हाला काय मत देतात? लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काम काय? हे धंदे करण्यासाठी. आणि म्हणून आज मला चीड एवढ्यासाठी येते की तुझ्या त्या तटकरीला मी तिकीट द्यायला लावली. हो, त्याला निवडून मी आणला. 80,000 मतं दिली मी. तो घड्यावरती कधी आमच्या लोकांनी मतदान केलं नव्हतं. पहिलं फर्स्ट टाइम गुहागामध्ये गेलो त्यासोबत. माझ्या पाठीला एवढी फोड झाली होती, पाठ टेकत नव्हती गाडीमध्ये. तशा अवस्थेत 20 दिवस होतो त्यासोबत मी. त्याला निवडून आणला, पण चालू जाणीव नाही, बेमान बेमान. म्हणजे भास्कर जाधव आणि ह्याच्यामध्ये काही कसला फरक नाही. भास्कर जाधव सारखा नीच माणूस, नीच अख्ख्या जगाच्या पाठीवर तुम्हाला सापडणार नाही. ज्या थालीत खाणार तिथंच छेद करणारे अवलाद म्हणजे भास्कर जाधव. भास्कर जाधवचं नाव आम्ही कोकणामध्ये आठवलंय, नाच्या नाच्या. त्या सिमक्यामध्ये येतं ना गोमू गोमू, तर गोमू सारखं हे नसतं झालं ते. याला मॅनस काही नाही. माझ्या मुलावरती टीका केली. गदडिया, तुझ्या मुलावर टीका केली नाही. तुझा मुलगा त्या लोटे इमारती मध्ये जाऊन त्या कामगारांना दम देतो, मालकाला दम देतो. कॉन्ट्रॅक्ट तुम्हीच घेता. मी मगाशी कालच्या भाषणामध्ये सांगितलंय, यापुढे ज्या ज्या कंपनीमध्ये MIDC मध्ये भास्कर जाधवनी कॉन्ट्रॅक्ट घेतले दमदट देऊन मालकांना शिव्या घालून, त्या सगळ्या कंपनीच्या बाजूला मी बोर्ड लावणार आहे की या ठिकाणी या कंपनीच्या बाजूला भास्कर जाधवने हे घे असं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. इथं स्क्रॅप उचलतोय, इथं अमुक केमिकल उचलतोय. मी सगळ्या ठिकाणी बोर्ड लावणार आहे. अरे नालायक माणसा, तुला लोकांनी निवडून दिलं, बेरोजगार तरुणांनी तुला मदत दिली. ही कामं बेरोजगार तरुणांनी दे ना. पोट तुला भेटणार आहे का? तुला तर मिळतात ना, तुला पगार मिळतो. पण बेरोजगार मुलांच्या तोंडातला घशातला कॉन्ट्रॅक्ट काढून हा याच्या जावयाला, ह्याच्या मुलीला, याला याच्या नावावरती सगळे कॉन्ट्रॅक्ट तुलाच. लाज वाटत नाही? लाज वाटत नाही? स्वतःला निष्ठावंत आहे. कोण निष्ठावंत? तू कसा निष्ठावंत आहे? शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून तू सगळ्यात पांगडे गेलास, गद्दारी केलीस, बेईमानी केलीस. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे, बाडगा आधी कडवा असतो. हा बाडगा आहे आणि कडवेपणा दाखवतो. हा बाडगा आहे. कुणावरती पण टीका करतोस तू? अहो, एकदा तुम्हाला गंमत सांगतो मी. जामग्यामध्ये वरती मवेवाडी म्हणून आहे, तिथं विष्णू भगत होता. विष्णू भगत तुम्हाला माहिती असेल, विष्णू भगत. त्या विष्णू भक्ताकडे याची बायको जायची. विष्णू भक्ताकडे याची बायको जायची. गाडी आमच्या घराजवळ खाली लपून ठेवायची. एकदा मी सहज विचारलं, गाडी कोणाची आहे? 2 तास झाले. मग हळूच मला येऊन सांगितलं, भास्कर दादाची बायको आले. कुठं आहे? बहुतेक गेली भक्ताकडे.
त्याला भगत घ्या तुम्ही करता आणि लोकांना बदनाम करता का होय? लोकांना बदनाम करता लाज वाटत नाही? लाज नाही वाटत? आणि म्हणून भास्कर दादा एवढंच सांगतो तुला मी, तुला शिवसेनेमध्ये मी आणला, तुला 95ला बाळासाहेबांना सांगून तिकीट मी दिली. तुझा राजकीय बाप हा रामदास कदम आहे, बाप तुझा मी आहे, बाप को बाप दिखाता है. अरे कुत्ता तो भोगता है, कुत्ता तो भोगता है, हत्ती आपली चाल चलता है. त्या भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही. एवढं सांगतोय तुला आज भास्कर. उद्या जेव्हा पंचायत समितीचा निकाल लागेल जिल्हा परिषदचा, त्या गुहागर मतदारसंघात तुझा कायमचा राजकीय निकाल लागला असेल हे लिहून ठेवा, लिहून ठेव. आणि म्हणून हा वेळा झालाय, हा पिसाळलाय, हा पिसाळला कुत्र्यासारखा कोणावर काही बोलतोय. इकडे कोणी लक्ष देऊ नका, आपण आपलं काम करत बसा, आपण काम करत बसा. आता हे सॅम्पलचा मग सांगितलं ते चेवणा, त्यासोबत आणखी एक जण आहे, तो विचार सेटला माहिती आहे, तो बंदूकवाला सख्या. आता मी एक काम करणार आहे, पोलिसांना सांगणार आहे, या खेडमध्ये कुठेही बिबट्या आज दिसला तो दुसऱ्या वर्षी गायब होतो. त्याला आता कळलं बिबट्या इथं आलाय की तो बिबट्या दुसऱ्या वर्षी दिसत नाही कुठं. आणि म्हणून मी याची चौकशी लावणार आहे, या बिबट्यांचं नेमकं काय होतं, ह्याला गोळ्या कोण घालतो बिबट्याला. मला तर एक जण सांगितलं की तो असा उठवतो आणि गोळ्या घालतो. धंदाच काय चाललाय. या सख्याची सगळी चौकशी लावणार आहे. हे बिबटे कुठे गेले की सगळी चौकशी लावणार आहे. सगळे कोण आपण आहोत, आपली अवकात काय आहे, आपण कुणाच्या समोर नाचतोय, पॉकेट घेतो आणि गावागावात वाडीवाडीत जातो. आता मी सांगितलंय, हा सख्या कुठल्या वाडीत गेला पॉकेट घेऊन की त्याला पकडून ठेवा, पोलिसांना कळवा आणि पॉकेट सगळं त्याला पकडून द्या, त्याला पकडून द्या म्हणून सांगितलं. आज त्याला पसंत तो नव्हता आला, दुसरा सख्या आला होता तुझ्या. ते पळाले उडाले म्हणून भाई, हा भाई जिंदाबाद.